हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की सेकंड युनिट आपण स्टडी केलेलं. फर्स्ट युनिट नॅचरल एन्व्हायरमेंट जे आहे एन्व्हायरमेंटचं आपण स्टडी केलेलं. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते फॅक्टर्स असतात ते बघितले आपण. आता सेकंड युनिट जे आहे ते आहे आपलं एनर्जी रिसोर्सेस. तर जे काही नॅचरल रिसोर्सेस असतील किंवा मॅनमेड रिसोर्सेस असतील ते कोणते आहेत ज्याच्यातून आपल्याला एनर्जी मिळते. एनर्जी रिसोर्सेस कोणते ते आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये स्टडी करायचं आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये स्टडी करायचं आहे. त्या अगोदर ज्या स्टुडंट्सने हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तो सबस्क्राईब करा. तुमचे बाकीचे स्टुडंट्स जे कोणी असतील मित्र वगैरे जे डिप्लोमा सिव्हिलमध्ये आहे, ज्यांना हा EST सब्जेक्ट आहे, त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आवडला असेल तर लाईक करू शकता. ठीक आहे, तर बघूया मग एनर्जी रिसोर्सेस कोणकोणते आहेत आपल्याला. तर इंडेक्समध्ये आपण बघणार आहोत कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. एनर्जी म्हणजे काय, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल एनर्जीज कोणकोणत्या आहेत, एन्व्हायरमेंटल इश्यूज कोणकोणते आहेत, ग्लोबल वॉर्मिंग. ऑलरेडी आपण फर्स्ट युनिटमध्ये ग्लोबल वॉर्मिंग स्टडी केलं आहे, तरीसुद्धा ह्या पॉईंटमध्ये आपण थोडंफार कव्हर करणार आहोत. आणि बाकीचे जे काही लॉजनुसार जे काही अमेंडमेंट्स केलेले आहेत गव्हर्नमेंट्सने, बरोबर, तर ते आपण स्टडी करणार आहोत. कारण हे जे आहेत अमेंडमेंट्स कायद्या ज्यावर म्हणजे एन्व्हायरमेंटला इम्पॅक्ट, एन्व्हायरमेंटवरती जो काही हार्मफुल इम्पॅक्ट होतो तो होऊ नये म्हणून जे काही कायदे वगैरे नियम सरकारने लागू केलेत किंवा अटी वगैरे घातल्या आहेत सरकारने, त्यांच्यावरती तुम्हाला MCQs विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग त्यातले आपल्याला काही कव्हर करायचे त्याच्यामध्ये. ते कोणत्या वर्षी तो कायदा लागू केला गेला, कशासाठी येतो कायदा, अशा पद्धतीचे आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, तर सुरुवातीला बघूया इंट्रोडक्शन. एनर्जी इज व्हायटल सोर्स फॉर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. To meet the increasing demand for energy, concrete efforts have to be made to improve existing technology and to develop new approaches in conventional sources. तर सगळ्यांना माहिती आहे कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस अवेलेबल आहेत. विंड पॉवर, टायडल एनर्जी, सोलार एनर्जी, बरोबर. अशा ज्या एनर्जीज आहेत त्या एनर्जी सोबतच आपल्याला आता सगळीकडे तुम्ही जर बघितलं इलेक्ट्रिसिटीची डिमांड जास्त वाढत चालली आहे, बरोबर. ही थोडक्यात एनर्जीच आहे, टाईप ऑफ एनर्जी आहे. मग ह्या ज्या एनर्जी रिसोर्सेस आहेत ज्यामुळे आपले इक्विपमेंट्स चालतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स असतील किंवा बाकीचे मेकॅनिकल इक्विपमेंट्स असतील, ते रन करण्यासाठी आपल्याला खूप ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जीची गरज असते. त्यामुळं ती एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त एफर्ट्स घेणं गरजेचं असतं. त्यामुळं नवीन नवीन एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी आहे जी काय अस्तित्वात आहे तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं फार गरजेचं आहे, बरोबर. तुमचं पेट्रोल डिझेल हे सुद्धा काय एनर्जीचे सोर्सेस आहेत, बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं पडतं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ते रिसोर्सेस पण काही प्रमाणात आता काय होत चालले, कमी होत चाललेले आहे. त्यामुळं मग त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स किंवा त्याला अदर काही ऑप्शन्स आहेत का ते तुम्हाला सर्च करणं गरजेचं होतं आहे. मग पुढे द रोल ऑफ न्यू रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी नाऊ अडेज हॅज बिकम इम्पॉर्टंट. त्यामुळं नवीन रिन्युएबल म्हणजेच जे नवीन पुन्हा तयार होऊ शकतात असे सोर्सेस तुम्हाला शोधणं फार गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. कारण एनर्जी ही फार महत्त्वाची आहे इकॉनॉमिकली आणि सोशल डेव्हलपमेंट होण्यासाठी आपली. एनर्जी युटिलायझेशन इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एनर्जी सोर्स हॅज एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस लाईक. एनर्जी युटिलायझेशन केल्यामुळे काय होतं आहे बघा, एनर्जी सोर्सचा विचार न करता त्यामुळं काही कॉन्फ्लिक्ट्स, काही इश्यूज तयार होतात, एन्व्हायरमेंटल इश्यूज. त्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट येतो आणि ग्लोबल वॉर्मिंग, हे दोन महत्त्वाचे इश्यूज ओव्हरयूज, एनर्जी सोर्सेसचा ओव्हरयूज झाल्यामुळे होत आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स डिस्कस करायचे आहेत ह्या एनर्जीमध्ये. न्यूक्लिअर एनर्जी सगळ्यांना माहिती आहे, न्यूक्लिअर एनर्जी तिच्यामुळे सुद्धा प्रत्येक एनर्जीचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे पण निगेटिव्ह पॉईंटसुद्धा आहे. न्यूक्लिअर एनर्जीमुळे सुद्धा काही वेळेस काय झालेलं आहे, ती जेवढी युजफुल आहे तेवढीच हार्मफुल पण आहे. न्यूक्लिअर एनर्जीजमुळे खूप ठिकाणी
अर्थक्वेकच्या कंडिशन्स डेव्हलप झालेल्या, बरोबर, भूकंप, जमीन वीक होत गेलेल्या, ह्या न्यूक्लिअर एनर्जीमुळे असे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, न्यूक्लिअर एनर्जी जेव्हा तयार होते तेव्हा काही रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट तयार होत चालतं. आणि हे नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट त्यांना आपण काय म्हणतो, डिग्रेड होऊ शकत नाही, ते नॉन डिग्रेडेबल असतात हे वेस्ट. आणि मग त्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो. आजूबाजूचे जे काही प्राणी असतील, बरोबर, जी काही बायोडायव्हर्सिटी तिच्यावरती अफेक्ट होत चालतो. ह्युमन्सच्या स्किनवरती वेगवेगळ्या टाईप्सचे, याच्यामुळेच काय होतात, स्किनवरती स्किन कॅन्सर असेल किंवा वेगवेगळ्या टाईप्सचे कॅन्सर्स त्या फॅक्टरीमध्ये, त्या न्यूक्लिअर एनर्जी जिथं बनली जाते त्या माणसांच्या जीवनावरती, शरीरावरती परिणाम होत चालतात. हे एक तिचं डिसॲडव्हान्टेजेस आहेत. मग असे जे रिसोर्सेस आहेत ते त्यांच्यामध्ये आपल्याला काही ॲडव्हान्स शोधता येतील का, जे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, एन्व्हायरमेंटला त्यांच्यापासून काही धोका नसेल, अशामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी सर्च करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. An understanding of these consequences and how to deal with them requires knowledge on energy resources, its generation and utilization. त्यामुळं असे जे काही प्रॉब्लेम्स होतात आहे एनर्जी रिसोर्सेसमुळे, तर ते प्रॉब्लेम्स समजून घेणे आणि त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी एनर्जी रिसोर्सेसचा अभ्यास करणं, त्याचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम व्यवस्थित समजलेला नसेल तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढू शकत नाही. त्यामुळे हे जे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत त्यांना अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरच त्यांच्यापासून जे काही हार्मफुल इफेक्ट्स येतील त्यांना तुम्ही नलिफाय कसं करू शकाल किंवा इम्प्रूव्हमेंट कसं करू शकाल हे तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. तर एनर्जी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, मग क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं क्लासिफिकेशन होतं अकॉर्डिंग टू द सोर्सेस, अकॉर्डिंग टू द यूज अँड अकॉर्डिंग टू द रिन्युएबल प्रॉपर्टी. मग अकॉर्डिंग टू द सोर्सेसनुसार कन्व्हेन्शनल सोर्स आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस असे दोन टाईप्स ऑफ एनर्जी पडतात. अकॉर्डिंग टू द यूज, कमर्शियल यूज आणि नॉन कमर्शियल यूज. आणि अकॉर्डिंग टू द रिन्युएबल प्रॉपर्टी, रिन्युएबल सोर्सेस अँड नॉन रिन्युएबल सोर्सेस. सो लेट्स सी वन बाय वन. आता सगळ्यांना माहिती, वर्ल्ड वाईड टोटल एनर्जी यूज. आता पूर्ण जगामध्ये इथं जे काही एनलिस्ट केलेले आहेत हे रिसोर्सेस सगळ्यात जास्त यूज केले गेले, बरोबर. मग त्यामध्ये ऑइल 32% ऑइल जे आहे, एवढं टोटल जे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये 32% ऑइल हे ॲज अ एनर्जी रिसोर्स म्हणून यूज केलं जातं, ऑइल. त्याच्यानंतर नंबर येतो कोलचा. कोल हे 21% टोटल जेवढे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याच्यापैकी 21% एनर्जी रिसोर्स म्हणून कोलचा वापर होतो. त्याच्यानंतर येतं नॅचरल गॅस 23%, नंतर येतं 32%, नंतर येतं न्यूक्लिअर 6% न्यूक्लिअर एनर्जी यूज केली जाते. नेक्स्ट येतं बायोमास टोटल वर्ल्ड वाईज 11% एनर्जी रिसोर्स म्हणून बायोमासचा वापर केला जातो. आणि शेवटचं जे उरतं 7%, तर सोलार, हायड्रो पॉवर आणि विंड पॉवर हे 3 मिळून 7% टोटल एनर्जी जेवढी प्रोड्यूस होते वर्ल्डमध्ये, टोटल वर्ल्डमध्ये, त्याच्यामध्ये 60% एनर्जी कुठून घेतली जाते, सोलार, हायड्रो पॉवर किंवा आणि विंड पॉवर ह्या तिघांचं मिळून. अशा पद्धतीने पर्सेंटेज आहे टोटल एनर्जी युजेसचं. सगळ्यात जास्त कोणाचं युजेस केलं जातं, ऑइल हे सगळ्यात जास्त यूज केलं जातं ॲज अ एनर्जी रिसोर्स म्हणून. ठीक आहे. मग त्यामध्ये बघा इंडियन सिनारिओ 6.11 त्यानुसार बघा, कोल इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी. आपल्या इंडियामध्ये एनर्जीचा मेन सोर्स म्हणून कोल आहे, कोळसा, बरोबर. अकाउंटिंग फॉर अबाउट 55% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एनर्जी, फॉलोड बाय पेट्रोलियम ऑइल अँड नॅचरल गॅस. तर पेट्रोलियम ऑइल आणि नॅचरल गॅसच्या अगोदर 55% एनर्जी सोर्स म्हणून आपल्या इंडियामध्ये काय वापरलं जातं, कोल. याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी इन इंडिया. ऑप्शन दिले जाऊ शकतात, कोल, पेट्रोलियम ऑइल, नॅचरल गॅस अँड अदर. मग त्याच्यावरून तुम्ही करेक्ट ऑप्शन काही चूज करणार, कोल. ठीक आहे.
मग बघा इथं पर्सेंटेज, शेअरिंग पर्सेंटेज दिलेलं आहे. सगळ्यात जास्त यूज केलं जातं कोल. 55% एनर्जी आपल्याला इंडियामध्ये कुठून मिळते, तर कोलपासून घेतली जाते. नंतर 31% एनर्जी जी आहे तर ती पेट्रोलियम ऑइलपासून घेतो आपण. 8% एनर्जी नॅचरल गॅस, 5% हायड्रो पॉवर आणि 1% न्यूक्लिअर पॉवर. ठीक आहे, अशा पद्धतीने पर्सेंटेज शेअर आहे एनर्जी सोर्सेसचं. सगळ्यात जास्त आपण कोल यूज करतो ॲज अ एनर्जी रिसोर्स म्हणून. मग आता कन्व्हेन्शनल रिसोर्सेस म्हणजेच कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस कोणते आहेत मग? कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच काय, तर द एनर्जी विच गेट्स एक्झॉस्टेड विथ यूज अँड कॅनॉट बी रिप्लेस्ड आर कॉल्ड कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. म्हणजेच जे एकदा वापरले का, जे सोर्सेस एकदा वापरल्यानंतर ते एक्झॉस्ट होतात, संपतात, ते पुन्हा रिप्लेस होऊ शकत नाही किंवा तयार होऊ शकत नाही, किंवा तयार व्हायला त्यांना खूप वर्षानुवर्ष वेळ लागतो, बरोबर, करोडो हजारो वर्ष लागतात. अशा सगळ्या एनर्जी रिसोर्सेसला आपण काय म्हणतो, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय येतं, फोसाईल फ्युएल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोसाईल फ्युएल, पेट्रोलियम, ऑइल, कोल आणि नॅचरल गॅस, हे आहेत फोसाईल फ्युएल्स. आणि पुढचं सेकंड येते न्यूक्लिअर एनर्जी, जे आपल्याला युरॅनियम आणि थोरियम हे जे 2 इलेमेंट्स आहेत, बरोबर, त्यांच्यावरनं आपल्याला काय न्यूक्लिअर पॉवर, न्यूक्लिअर एनर्जी मिळते. मग फोसाईल फ्युएलमध्ये काय येतं बघा, पेट्रोलियम हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं, कोल हे सॉलिड फॉर्ममध्ये असतं आणि नॅचरल गॅस हे गॅसियस फॉर्ममध्ये असतं. अबाउट 90% ऑफ द वर्ल्ड्स एनर्जी डिमांड्स आर मेड बाय बर्निंग फोसाईल फ्युएल्स. तर जगातली टोटल जेवढी काही एनर्जी डिमांड आहे, बरोबर, तर ती म्हणजे आपल्याला ट्रेन चालवायची असेल, आपलं गॅस वगैरे असतील किंवा दुसरं काही असेल, या जेवढे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत ते सगळे मिळवण्यासाठी फोसाईल फ्युएल बर्न केलं जातं, जाळलं जातं फोसाईल फ्युएल. म्हणजे टोटल एनर्जी कन्झम्पशन किती घेतं फोसाईल फ्युएल, 90%. 90% एनर्जी रिसोर्सेस फोसाईल फ्युएल कन्झ्युम करतं. मग त्यामध्ये येतं पहिलं पेट्रोलियम इज द मेन एलिमेंट ऑफ फोसाईल फ्युएल अवेलेबल इन लिक्विड स्टेट. इट इज हायली इन्फ्लेमेबल. हायली इन्फ्लेमेबल म्हणजे ते जळतं, ठीक आहे, लवकर फायर घेतं, आग पकडतं ते. इट इज फॉर्म फ्रॉम द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विच वेअर बरीड इन द अर्थ क्रस्ट. अर्थच्या क्रस्टवरती म्हणजे जो टॉप लेअर असतो अर्थचा, त्याच्यावरती जे रेसिड्यू असतात, अवशेष असतात प्लांट्सचे, ॲनिमल्सचे, त्यांच्यापासून हे पेट्रोलियम तयार होतं. त्याला खूप वर्ष लागतात, वर्षानुवर्ष लागतात. त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर प्रोसेसने पेट्रोलियम तयार होतं. डिफरंट कंपोनंट्स ऑफ द क्रूड ऑइल आर सेपरेटेड फ्रॅक्शनल. मग त्याच्यामध्ये येतं गॅसोलिन आणि डिझेल, हे पेट्रोलियमचे 2 प्रकार. तर गॅसोलिन हे कुठे यूज केलं जातं, ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्टमध्ये यूज होतं गॅसोलिन. आणि डिझेल आपल्या ऑटोमोबाईल आणि लोकोमोटिव्हसाठी डिझेलचा वापर केला जातो, ठीक आहे. नेक्स्ट येतं फोसाईल फ्युएलमध्ये कोल. हे सुद्धा एक मोस्ट अबंडंट आणि इझिली अवेलेबल फोसाईल फ्युएल आहे कोल. इट इज सॉलिड फोसाईल फ्युएल फॉर्म बाय पार्शियल डिकम्पोजिशन, प्लांट्स डिकम्पोजिशन इन लेयर्स ॲट व्हेरिंग डेप्थ्स. हे सुद्धा अर्थ क्रस्टवरती बघायला मिळतं आपल्याला. फोसाईल फ्युएल आहे ते कशापासून तयार होतं, जे काही प्लांटचे डिकम्पोजिशन आहे, पार्शियल डिकम्पोजिशनपासून हे तयार होतं. म्हणजे प्लांट्स जेव्हा कुजल्यानंतर डिकम्पोजिशन झाल्यानंतर, जळल्यानंतर हे कोल तयार होतं. मग कोलचे टाईप्स आहेत लिग्नाईट कोल, बिटुमिनस आणि अँथ्रासाईट, ठीक आहे. या ठिकाणी हे तिन्ही टाईपचे दिलेले आहेत टाईप ऑफ कोल. इमेजेसमध्ये स्पष्टपणे दिसत नसतील. बिटुमिनसमध्ये पण सब बिटुमिनस अशा 2 आहेत, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, कोल म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन असणार. न्यूक्लिअर एनर्जी पुढची येते आपली कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये. ए स्मॉल अमाऊंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल कॅन प्रोड्यूस इनॉर्मस अमाऊंट ऑफ एनर्जी. आणि
न्यूक्लिअर एनर्जी तयार करण्यासाठी जे यूज केलं जातं इलेमेंट, तर ते आहे युरॅनियम 235. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो MCQ. व्हॉट इज द विच इलेमेंट इज यूज, विच रेडिओ इलेमेंट इज यूज्ड ॲज अ न्यूक्लिअर एनर्जी सोर्स? तर तुमचं ऑप्शन असणार युरॅनियम 235. ठीक आहे. इज द मोस्ट पॉप्युलर रेडिओ इलेमेंट आहे यूज्ड फॉर प्रोड्युसिंग न्यूक्लिअर एनर्जी. 1 टन युरॅनियम जो आहे 235 विल प्रोड्यूस ॲज मच ॲज एनर्जी ॲज बाय 3 मिलियन टन्स ऑफ कोल और 12 मिलियन बॅरल्स ऑफ ऑइल. लक्षात असू द्या, 1 टन युरॅनियम किती एनर्जी प्रोड्यूस करू शकतो? 3 मिलियन टन कोल जेवढी एनर्जी प्रोड्यूस करेल, किंवा 12 मिलियन बॅरल ऑफ ऑइल जेवढी एनर्जी प्रोड्यूस करेल, तेवढं फक्त 1 टन युरॅनियम एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. एवढी कॅपॅसिटी असते युरॅनियम 235 मध्ये. न्यूक्लिअर एनर्जी कॅन बी रिलीज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी बाय 2 न्यूक्लिअर प्रोसेसेस. तर मग न्यूक्लिअर एनर्जी 2 प्रोसेसेसने आपण मिळवू शकतो. पहिलं न्यूक्लिअर फिशन आणि दुसरं फ्युजन. ठीक आहे. पुढे येतं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. आता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणजे काय? The energy sources which are capable of being replaced or renewed by natural processes are called non-conventional energy sources. म्हणजे असे एनर्जी सोर्सेस जे नॅचरली रिन्यू होऊ शकता किंवा रिप्लेस होऊ शकता, अशी कॅपॅसिटी असलेले रिसोर्सेस त्यांना म्हटलं जातं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. म्हणजे जे एक्झॉस्ट होत नाहीत, ते पुन्हा रिप्लेस होतात, पुन्हा तयार होतात नॅचरली. These natural resources are inexhaustible and can be used to produce energy again and again. Therefore, they are also called alternate energy sources. ते आपण पुन्हा पुन्हा एक्झॉस्ट झाल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा आपण हे एनर्जी सोर्सेस वापरू शकतो, म्हणून त्यांना अल्टरनेट एनर्जी सोर्सेस असं सुद्धा म्हटलं जातं. मग ते नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कोणकोणते आहेत बघा? सोलार एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो पॉवर, बायोमॅस, टायडल, जिओथर्मल अँड हायड्रोजन एनर्जी अँड फ्युएल सेल. या 7 टोटल एनर्जी आहेत नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीज. यापैकी कुठलाही तुम्हाला MCQसाठी विचारला जाऊ शकतो. यातले सगळे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचे जे ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थित लक्षात असू द्या, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे. मग सगळ्यात बघूया सोलार एनर्जी. सोलार एनर्जी आपल्याला सूर्यापासून मिळते. It is a large hydrogen reactor in which continuous nuclear fusion reaction produces enormous amount of energy in the form of solar radiation. त्याच्यामध्ये हायड्रोजन रिॲक्टर असतं सनमध्ये मोठ्या प्रमाणात, आणि जो काय करत असतो, कंटिन्युअस न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होत असते त्याच्यामध्ये हायड्रोजनची, आणि त्यामुळे एनर्जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत असते सोलार रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. द सन इज 150 मिलियन किलोमीटर्स अवे फ्रॉम द अर्थ. तर सूर्य हा पृथ्वीपासून किती लांब अंतरावर आहे? 150 मिलियन किलोमीटर. याच्यावरती सुद्धा MCQ विचारला जाऊ शकतो ESTमध्ये. सूर्य किती लांब आहे पृथ्वीपासून? अँड इट्स रे लुजेस मोस्ट ऑफ देअर एनर्जी व्हाईल ट्रॅव्हलिंग. कारण काय होतं, सूर्याची किरणं तिथून पृथ्वीपर्यंत पोहोचत असताना वेगवेगळ्या मीडियममधून त्याला पास व्हावं लागतं, आणि मग मध्ये मध्ये वेगवेगळे मीडियम्स येतात. त्यामुळं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या 2 प्रोसेसमुळे काय होतं, त्याची एनर्जी काही प्रमाणात लॉस होत चालते पृथ्वीपर्यंत येईपर्यंत. ओन्ली 4% ऑफ द टोटल सोलर एनर्जी रिचेस द अर्थ. मग जेवढी काही एनर्जी त्या सूर्यामध्ये जेवढी एनर्जी तयार होते, तर ती एनर्जी पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत फक्त 4% उरलेली असते. म्हणजे जेवढी एनर्जी सूर्याच्या ठिकाणी तयार होते त्याच्या 4% फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचते एनर्जी. which is approximately 1 kilowatt-hour per square meter of flat land on the earth. म्हणजे टोटल किती फ्लॅट लँड म्हणजे पूर्ण पृथ्वीच्या सपाट जमिनीवरती 1 किलोवॅट-अवर पर स्क्वेअर मीटर एवढी एनर्जी काय एवढी मिळते पृथ्वीला. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण बघूया सेम एनर्जी, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल, एन्व्हायरमेंटल इश्यू आणि ग्लोबल वॉर्मिंग. एनर्जी म्हणजेच काय? एनर्जीची डेफिनेशन सुद्धा विचारली जाऊ शकते. सो एनर्जी इज ॲबिलिटी टू डू वर्क. काम करण्याची जी तुमची ॲबिलिटी आहे,
म्हणजे काम करण्याची तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेला म्हटलं जातं एनर्जी. द वर्ड वर्क मीन्स ट्रान्सफरिंग एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. वर्क काम या शब्दाचा अर्थ आहे की एनर्जी ही एका जागेकडून दुसरीकडे जाणे, त्याला आपण काम म्हणू शकतो, वर्क म्हणू शकतो. एनर्जी इज नायदर डिस्ट्रॉईड नॉर क्रिएटेड, इट कॅन ओनली बी चेंज्ड. हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावरती मिसिंग फिल इन द ब्लँक्स वगैरे विचारला जाऊ शकतो शब्द. एनर्जी ही डिस्ट्रॉय पण करता येत नाही, क्रिएट पण करता येत नाही. फक्त ती एका एनर्जी सोर्सेसवरून दुसऱ्या एनर्जी सोर्सेसमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो किंवा चेंज करू शकतो. ठीक आहे. मग एनर्जीचे टाईप्स बघा. थर्मल एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, रॅडियंट एनर्जी, मेकॅनिकल, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, या सगळ्या एनर्जीज आहेत. दीज आर द टाईप्स ऑफ एनर्जीज. इमेजेसमध्ये बरोबर दिलेलं आहे सगळं. इमेजेस जे आहेत ते तुम्हाला मेन्शन करते टाईप्स ऑफ एनर्जी. मग सोर्सेस ऑफ एनर्जीमध्ये रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल ऑलरेडी आपण बघितलेत. रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस कोणकोणते? बायोमास एनर्जी. बायोमास एनर्जी म्हणजे प्लांट्स ॲनिमल्सच्या रेसिड्यूवरून बनते, प्लांट्सच्या. विंड एनर्जी हवेपासून बनते. जिओथर्मल एनर्जी व्होल्कॅनोज वगैरे त्यांच्यापासून जी एनर्जी मिळते ती जिओथर्मल एनर्जी म्हणतो. जमिनीमध्ये जे काही टेम्परेचर आहे त्याच्यावरून जी एनर्जी मिळेल तिला आपण जिओथर्मल म्हणतो. हायड्रो पॉवर एनर्जी, पाण्यापासून आपल्याला जी एनर्जी मिळते. तुम्ही धरण बघितलं असेल, धरणाच्या तिथं हायड्रो पॉवर प्लांट असतो. तो टर्बाईन्सच्या मदतीने काय केलं जातं? इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते पाणी आणि टर्बाईनच्या मदतीने. सोलार एनर्जी सगळ्यांना माहिती आहे. सोलार पॅनल्स असतील, सोलार हीटर असतील तुम्ही यूज केलेले, सोलरचे सूर्याचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. मग हे सगळे काय रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. सेम आपण नॉन रिन्युएबल एनर्जी आत्ता मागच्या स्लाईडमध्ये जेल एक्झॅक्ट म्हणजे जेल एक्झॉस्ट झाल्यानंतर पुन्हा रिप्लेस होऊ शकत नाही किंवा त्यांना खूप वेळ लागतो रिप्लेस होण्यासाठी. मग त्यात फॉसाईल फ्युएल आलं, ऑइल आलं, कोल आलं, कोळसा आला, न्यूक्लिअर एनर्जी आली किंवा नॅचरल गॅस आलेत. ठीक आहे. कोलचं पण आपण बघितलं, ऑइल, क्रूड ऑइल बघितलं आपण, कच्चं तेल. न्यूक्लिअर पॉवरचं पण आपण बघितलं, नॅचरल गॅस. नॅचरल गॅस प्रोडक्शन इज ऑफन अ बाय प्रोडक्ट ऑफ ऑइल रिकव्हरी. तर हे जे नॅचरल गॅस तयार होतं, तर जे काही ऑइल रिकव्हरी करतो आपण त्याचा बाय प्रोडक्ट असतो हे नॅचरल गॅस. ॲज द टू कॉमनली शेअर अंडरग्राउंड रिझर्वायर्स. नॅचरल गॅस इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, द मोस्ट कॉमन बिईंग मिथेन. तर नॅचरल गॅसमध्ये जो कॉमन गॅस असतो तो असतो मिथेन. हे विचारलं जाऊ शकतं, लक्षात असू द्या. आणि त्याच्यानंतर मग मिथेन नंतर इथेन आणि ब्युटेन आणि प्रोपेन हे 4 टाईप्सचे गॅसेस आपल्याला नॅचरल गॅसमध्ये अवेलेबल असतात. सगळ्यात जास्त प्रमाण असतं मिथेनचं, CH4. नंतर येतं इथेन, काही प्रमाणात इथेन असतं नॅचरल गॅसमध्ये, C2H6. नंतर येतं प्रोपेन, C3H8 आणि ब्युटेन, C4H10. ठीक आहे. हे 4 प्रकारचे गॅसेसचं मिक्सचर मिळून काय होतं? नॅचरल गॅस तयार होतो आपला. पण सगळ्यात जास्त प्रमाण मिथेनचं. नॅचरल गॅस इज युजली नॉट कॉन्टॅमिनेटेड विथ सल्फर अँड इज देअर फॉर द क्लीनेस्ट बर्निंग फॉसाईल फ्युएल. तर बऱ्याच फॉसाईल फ्युएलमध्ये सल्फरचं कॉम्बिनेशन असतं, पण नॅचरल गॅसमध्ये सल्फर नसल्यामुळे हे क्लीन बर्निंग फॉसाईल फ्युएल आहे. म्हणजे त्याच्यातून धूर वगैरे काही निघत नाही जसं बाकीच्या याच्यामधून निघतो. त्यामुळे हा क्लीनेस्ट बर्निंग फॉसाईल फ्युएल आहे. कोणतं? नॅचरल गॅस. ठीक आहे. मग आपल्याला काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आपल्याला स्टडी करायचे. डिफॉरेस्टेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स ऑफ मायनिंग, ग्लोबल वॉर्मिंग, ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स, ओव्हर फिशिंग अँड अदर. हे सगळे जे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत तर ते 1 बाय 1 आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ठीक आहे.
तर आत्तापर्यंत आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी केले एनर्जी म्हणजेच काय, एनर्जीचे टाईप्स कोणकोणते, रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय, नॉन रिन्युएबल एनर्जी म्हणजेच काय, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे काय, हे आपण आत्तापर्यंत स्टडी केलेत. आणि प्रत्येक जे काही एनर्जी रिसोर्सेस आहेत त्या सोर्सेसचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे टोटल एनर्जी कन्झम्पशन जगामध्ये, त्याचे कॉन्ट्रीब्युशनसुद्धा आपण स्टडी केले. सगळ्यात जास्त कोल याचा वापर केला जातो एनर्जी प्रोडक्शनसाठी. ठीक आहे, तर इथे आपलं पहिलं लेक्चर जे आहे ESTचं ते संपतंय. नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत एन्व्हायरमेंटल इश्यूज. थँक्यू.